नमस्कार मित्रांनो, पेसा संवर्गातील जे काही पदभरती आहे त्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय यामध्ये देण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पेसा संवर्गातील जे पदभरतीमध्ये जे काही 17 संवर्गातील पदे आहे ते भरण्यात येणार आहे। त्याबाबतचा 11 फेब्रुवारी 2026चा जो GR आहे त्यामध्ये आता सांगण्यात आलेलं आहे की 50% पदे पेसा जे गाव आहे पेसा क्षेत्रातील त्यामधील जे काही 50% पदे अनुसूचित जमातीसाठी आहे आणि 50% पदे हे आता खुल्या प्रवर्गातील यामध्ये जे काही म्हणजे खुल्या प्रवर्गात भरण्यात येणार आहे। तर ही आहे महत्त्वाची माहिती। तर यामध्ये काय दिलेलं आहे शासन निर्णयात आपण सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया। तर यामध्ये आता पॅराग्राफ 1 आणि 2 मध्ये काय दिलेलं आहे सविस्तर माहिती यामध्ये पाहायची आहे। तुम्ही यामध्ये पाहू शकता काय म्हटलेलं आहे, अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासीची लोकसंख्या 50 पेक्षा अधिक आहे अशा सर्व गावामध्ये 17 संवर्गातील सरसेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी व उर्वरित पदे जे आहे 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी असं यामध्ये सांगलेलं। त्यानंतर काय म्हणतात की ज्या गावामध्ये आदिवासीची लोकसंख्या 25 ते 50% दरम्यान आहे अशा गावामध्ये 17 संवर्गातील सरसेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून यावी व यावरील उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी अशी माहिती यामध्ये देण्यात आली। पण ज्या गावामध्ये आदिवासीची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे अशा सर्व गावामध्ये सरसेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून व 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून म्हणजे इतर जे काही आहे ते राखीव प्रवर्गातून भरण्यात यावे व 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावे असं यामध्ये सांगलेलं आहे। जसे की सर्व गावामध्ये कोतवाल, पोलीस पाटील संवर्गातील पदे सध्या स्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षण नियमानुसार भरण्यात यावी। यामध्ये कोणताही बदल सांगणार का ते म्हणजे जे काही सध्या सांगण्याच्या माहितीनुसार त्यामध्ये ज्या अनुसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहे त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अप्रमाणे आरक्षण ठेवण्यात येईल असं सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे GR मध्ये। तर आता यामध्ये काय म्हणत आहे की वरील प्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेत गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवडलेल्या उमेदवाराच्या तसेच दिनांकानुसार 5/10/2024 रोजी शासन निर्णयान्वये मानधन तत्त्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्तीची कारवाई प्रथम करण्यात यावी असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता यामध्ये बिंदू नामावलीचं जे काही आहे ही माहिती देण्यात आलेली अनुसूचित जमाती 50% आरक्षणानुसार बिंदू क्रमांक यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यानंतर अराखीवसाठी 50% यामध्ये सुद्धा बिंदू क्रमांक देण्यात आलेला आहे, ही गोष्ट पूर्वी पाहून घ्या। त्यानंतर आरक्षणाची जे काही आता उमेदवाराकडून भरायची बिंदू नामावली आहे ते कशा पद्धतीची असणार, अनुसूचित जाती आहे जमातीसाठी, त्यानंतर विमुक्त जाती आहे, इतर जमाती आहे, त्यानंतर भटक्या जमाती क आहे, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यामध्ये यांची बिंदू नामावली यामध्ये बिंदू क्रमांक देण्यात आलेला आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता। तर ही होती हा होता महत्त्वाचा व्हिडिओमध्ये जे काही पेसा संवर्गातील पदे आहे ते भरणार आहे तर त्यामध्ये काही बदल झालेला आजच्या GR नुसार ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर याबाबत तुम्हाला काही प्रश्न आहे का, काही कमेंट्स आहे का ते तुम्ही जरूर विचारा आणि हा जो व्हिडिओ आहे इतरांपर्यंत जरूर शेअर करा। महत्त्वाचा आहे पेसा संवर्गातील जे काही महत्त्वाचा GR तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, हा GR तुम्हाला मिळून जातील। आणि ही खुशखबर बाकीच्या मुलांसाठी सुद्धा आहे जे आता खुल्या प्रवर्गातील मुलं आहे जे मागास प्रवर्ग खुल्या प्रवर्ग त्यांच्यासाठी आहे, कारण की आता यामध्ये पेसा संवर्गातील जे काही गाव आहे त्या म्हणजे तालुके आहे जिल्हे आहे त्यांच्या ह्याच्यात जे काही पदभरती होते त्यांना पहिलं अनुसूचित जमातीला 7 आरक्षण होतं, पण आता खुल्या प्रवर्गातील मुलंसुद्धा यामध्ये सहभाग घेऊ शकतात हे या GR मध्ये सांगितलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। धन्यवाद।